माध्यम समूह आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या वतीनं इथं आलेल्या प्रत्येकाचं स्वागत करतो. जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा प्रत्येकाला देतो. आपण गेले 1.5 वर्ष ज्या पॅन्डेमिक मधून चाललेलो आहोत, त्यातून 3-4 गोष्टी ज्या ठळकपणानं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात समोर आल्या, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा होता, की आपल्याला शारीरिक आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्याला मानसिक आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आणि आपण आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं जगत आलो, तसं जगता कदाचित पुढच्या काळात येणार नाही. आपल्याला थोडं मागं वळून बघावं लागेल. आपल्या परंपरा काय आहेत त्या बघाव्या लागतील आणि ज्याला इंडिजिनस म्हणतो आम्ही, देशीवाद म्हणतो, तसं आपण आपल्या परिघामध्ये, आपल्या परिसरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्या वापरून खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगायचा प्रयत्न केला पाहिजे. हे थोडंसं समजून घ्यायला किचकट वाटतं, पण प्रत्यक्षात आपण चांगल्या तज्ञांकडून ज्यावेळी मार्गदर्शन घेतो, त्यावेळी त्यातल्या खाचाखोचा कळतात आणि खूप सहजपणानं आपल्याला इतक्या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडणं शक्य होतं. आपल्या बरोबर आता डॉक्टर सुनंदा राठी आहेत. मी त्यांचं सकाळच्या वतीनं आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो. आपला विषय आज जागतिक योग दिनाच्या निमित्तानं योगा आणि त्याच्याशी अनुषंगानं आपलं एक ऐतिहासिक, पारंपरिक, सांस्कृतिक ठेवा आहे योगा. त्याच्यातल्या वेगवेगळ्या आस्पेक्ट आज आपण डॉक्टर राठी यांच्याकडून समजून घेणार आहोत. त्याच्या आधी मी 1 मिनिटात फक्त सकाळ आणि सकाळ सोशल फाउंडेशन बद्दल मला बोलायचं आहे. सकाळ ॲज अ माध्यम समूह आपण प्रत्येकापर्यंत पोहोचलेला असतो. वर्तमानपत्र, टेलिव्हिजन, डिजिटल सॉरी या सगळ्या माध्यमातून पोहोचलेला असतो. पण सकाळ सोशल फाउंडेशनचं काम मला आवर्जून सांगायचं आहे. सकाळ सोशल फाउंडेशन महाराष्ट्रातल्या बहुतांश 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये सकाळ आणि सकाळ सोशल फाउंडेशन सामाजिक उपक्रम दरवर्षी दर महिन्याला राबवत असतात. गेल्या 1.5 वर्षाच्या काळातलं एक खूप इंटरेस्टिंग ट्रेंड मला सांगायचा आहे. आम्ही आतापर्यंत जे काम करत होतो ते तलाव दुरुस्तीपासून, घरात लोकांच्या पाणी येण्यापासून ते महिलांच्या रोजगारापर्यंत काम करत होतो. जसं गेल्या वर्षी पॅन्डेमिक सुरू झाला, तसा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्या समोर आला, तो म्हणजे मानसिक आरोग्याचा. कोविड मधून लोक बरी होत होती, कोविड होत होता. या दोन्ही परिस्थितीमध्ये खूप भीतीदायक पद्धतीनं लोकांच्या मनावर परिणाम होत होता. त्याच्यात बहुतांश दोष माध्यमांनाही दिला जात होता. टेलिव्हिजनवर बातम्या बघू नका असे सल्लेही दिले जात होते. या पार्श्वभूमीवर सकाळच्या संचालिका मृणाल पवार मॅडम यांनी त्या उपक्रमाला सुरुवात केली. तो उपक्रम होता की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही अडचणीत असाल तर तुम्ही आम्हाला कॉल करा. त्याचं नाव होतं सकाळ सोबत बोलूया. मला एकाच वेळी सांगायला आनंद होतोय की आम्हाला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्याच क्षणी मला सांगताना आपल्या समाजातली परिस्थिती काय आहे याचं दर्शन सुद्धा त्यातून घडलंय, आवर्जून सांगायचं आहे. कारण हजारो कॉल आले, लोकांना मानसिक आरोग्य किती लोकांचं खचलेलं आहे त्यातून कळालं आणि आम्ही या स्वरूपाचे उपक्रम दर महिन्याला 15 दिवसातून एकदा सुरू केले. आज डॉक्टर राठींशी बोलण्याचाही तोच हेतू आहे. आपल्याला प्रश्न पडतात, आपल्याला अडचणी येतात आणि त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आपल्यासमोर पटकन तज्ञ उपलब्ध नसतात. तज्ञांपर्यंत पोहोचायचे आपल्याला रस्ते माहिती नसतात. सकाळ फाउंडेशन, सोशल फाउंडेशनचा वी आर इन दिस टुगेदर नावाचा उपक्रम आहे, ज्या उपक्रमाचा आजची चर्चा एक भाग आहे. डॉक्टर राठींचा परिचय मी स्वतंत्रपणानं करून देतोच आहे. त्या बोलण्यातून तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं होईल. डॉक्टर राठींनी आतापर्यंत सगळ्या, म्हणजे आम्ही दुपारी ज्यावेळी स्वतंत्रपणानं बोलत होतो या विषयावर, त्यावेळी त्यातला मला जो आवडलेला भाग होता तो योगा हे फक्त त्या स्पीच मधून किंवा कृतीतून दाखवत नाही, तर ते त्यावर संशोधन करतात. माझ्या दृष्टीनं माध्यमांमध्ये आम्ही रिसर्चरच्या शोधात असतो सतत. डॉक्टर राठी या फक्त योगाच्या टीचर नव्हेत किंवा गाईड नव्हेत, तर ते एक संशोधक आहेत. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. साधनेच्या माध्यमातून लाईफ, ज्याला आपण लाईफ हॅक्स इंग्लिशमध्ये म्हणतो किंवा जीवन कौशल्य म्हणतो, त्यांचं प्रशिक्षण डॉक्टर राठी देतात. त्यांची स्वतंत्र वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर त्यांनी केलेल्या कामाचा आतापर्यंतच्या सगळा तपशील मांडलेला आहे. ओबॅसिटी आणि योगा हा एक खूप अलीकडच्या काळामध्ये चर्चेला आलेला टॉपिक आहे. आपल्या रोजच्या जीवनशैलीत झालेले बदल आपल्याला ओबॅसिटीकडे, स्थूलतेकडे घेऊन जातात आणि योगासारखी आपल्या आपल्या परंपरेचा भाग असलेली जर गोष्ट आपण अंमलात आणली तर आपल्याला स्थूलतेवर मात करता येतं. चिरंजीव फाउंडेशन आणि योगा एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अशा 2 संस्थांच्या डॉक्टर राठी संस्थापिका आहेत. आपण पुढच्या एकूण तासाभराच्या आपल्या डायलॉगचं एक स्वरूप निश्चित केलेलं आहे. त्यात एक 2-3 प्रश्न महत्वाचे मी विचारेन, ज्याच्यावर डॉक्टर राठी सगळ्यांना मार्गदर्शन करतील आणि आपले प्रश्न असतील तर आवर्जून आपण चॅट बॉक्समध्ये नोंदवा.
कदाचित आपण सगळ्याच प्रश्नांवर जाऊ शकणार नाही, पण जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकू. डॉक्टर राठींच्या मार्गदर्शनाखाली इथं त्यांची उत्तरं मिळवू शकू. ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येणार नाही ते आपण नंतर सकाळ माध्यम समूहाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करू. सकाळ सोशल फाउंडेशन आता इथं मृणाल मॅडम नाही आहेत, पण गेल्या वर्षभराच्या काळामध्ये किमान आम्ही महाराष्ट्रातल्या 70 ते 75,000 लोकांच्या मानसिक आरोग्यावर काम केलं आणि ते डॉक्टर राठी आणि अशा स्वरूपाच्या काउन्सिलरच्या माध्यमातून केलं. त्याच्या पलीकडे जाऊन आपण सद्गुरूंसारख्यापासून ते रामदेव बाबांपर्यंतच्या स्पिरिच्युअल लीडर पर्यंत आपण पोहोचलो. त्यांना या स्वरूपाच्या कॉन्फरन्सेसमध्ये सहभागी केलं आणि त्यांच्या विचारांचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सकाळ सोशल फाउंडेशनवर येणाऱ्या वाचकांना, प्रेक्षकांना मिळाला. मला असं अपेक्षित आहे की आजचाही योग दिनाचा कार्यक्रम आपला खूप इंटरेस्टिंग होईल. आपल्याला त्यातून काही शिकून घेऊन परत जाता येईल. मी डॉक्टर राठी तुमचं पुन्हा एकदा सकाळच्या वतीनं इथं स्वागत करतो. मी अगदी सुरुवातीला एक बेसिक प्रश्न विचारतो ज्याच्यापासून मला खरं तर याची सुरुवात करायची आहे. आपण प्रत्येक वेळी योग म्हटलं की मी अगदी सुरुवातीला बोललो तसं आपण भारतीय परंपरेकडे जातो. जर्मनीमध्ये असेल, आम्ही बघितलेलं होतं, इस्रायल सारख्या ठिकाणी, अमेरिकेसारख्या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये योग सेंटर आहेत, युरोपमध्ये योग सेंटर सुरू झाली आणि प्रत्येक जण म्हणतं की भारताची परंपरा आहे. पण ज्यावेळी आपण भारतामधल्या गावांमध्ये फिरतो किंवा भारतात फिरतो त्यावेळी तशी योग सेंटर आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसत नाही. खरं तर ही योग परंपरा म्हणजे काय, इथपासून सुरुवात करावी असं मॅडम मला वाटतं. भारताची योग परंपरा म्हणजे नेमकं काय आहे याविषयी तुम्ही अगदी सुरुवातीला सांगावं. धन्यवाद सम्राट. आपण जे कार्य करत आहात सकाळतर्फे ते प्रशंसनीय आहे आणि ते आपल्या परंपरेला धरूनच आहे. आपली परंपरा काय, तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करतो. मी सगळ्यांना नम्र निवेदन करते की त्यांनी नमस्कार मुद्रा अडॉप्ट करायची आहे, डोळे बंद करायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. मी प्रार्थना म्हणतेय, आपण सगळ्यांनी ऐकायची. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनीना पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम शांति शांति शांति. Feel the resonance of the prayer throughout your body. मन शांत, प्रसन्न. Drop down Namaskar Mudra. Be with me in this journey of yoga organized by Sakal. तर आपली जी परंपरा आहे ही प्राचीन परंपरा. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि तुम्ही प्राचीन म्हणजे काय, भारतात ठेवा असं आपण नेहमी म्हणतो. तर हे प्राचीन काय आहे याची जाणीव घ्यायची असेल तर आपण थोडस इतिहासाकडे वळलो तर आपल्या लक्षात येईल की वेद जे आहेत त्या वेदांमध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळतो. वेदांमध्ये उल्लेख आढळतो, पण त्याच्यापेक्षाही जास्त उपनिषदामध्ये योगाविषयी दिलेला आहे. भगवद्गीता जी कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, त्या भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये योगाचा उल्लेख आलेला आहे आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण जे भगवद्गीता असं म्हणतो ती योगाने संपते. ह्या भगवद्गीता आणि उपनिषदांचा रेफरन्स घेऊन सेज पतंजली यांनी अनेक सूत्रांमध्ये या योगाला गुंफलं आहे. ती सूत्र 197 4 पादात आहे. 3 ते 4 शब्दात पतंजलींनी योग सूत्र म्हटलंय, पण प्रत्येक सूत्राचा जो अर्थ आहे तो योगाशी जुळलेला आहे आणि त्या योगाच्या अर्थाने आपल्या जीवनात त्या योगाला कसं स्थान द्यायचं, योग कसा करावा. एक इथे लक्षात घ्यायचं की पतंजलीने कुठलंही आसन सांगितलेलं नाही, कुठल्याही आसनाचं नाव पतंजली सूत्रात नाहीये, पण आसन कसं करायचं, प्राणायाम कशी करायची, समाधीपर्यंत कसं जायचं, अष्टांग योग त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. सेज पतंजली नंतर आपण बघितलं तर हठयोग प्रदीपिका आलंय, ज्याच्यामध्ये आसनांची नावं, आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा, क्रिया हे सगळं दिलेलं. त्याच्यानंतर श्रीमत संहिता असे अनेक ग्रंथ आहेत.
आताच उदाहरण घ्यायचं तर स्वामी विवेकानंदजींनी ज्ञानयोग, राजयोग, भक्तियोग, कर्मयोग या गीतावर बसून योगाचा खूप प्रचार आणि प्रसार भारतात केला आणि इतरत्रही विश्वामध्ये केला. तेव्हा या योग विश्व दिनाच्या निमित्तानं आपल्याला ह्या सगळ्यांना शतशः प्रणाम करावे लागतील. तो आपला इतिहास आहे. आणि आज जर बघायचं झालं समजा तुमच्यासारखे आहेतच, न्यूजपेपर्स आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत, सगळे आहेत. पण स्वामी रामदेवजींनी घराघरामध्ये योग पोहोचवला पतंजली योगपीठाने. आणि HR नागेंद्रजी जे माझे PhDचे गाईड आहेत, जे नरेंद्र मोदीजींचे गुरु आहेत योगाचे आणि जे chancellor आहेत, त्यांनी त्याच्या मागचं सायन्स, बिकॉज हिज जर्नी इज फ्रॉम NASA टू व्यासा. ही वॉज अ NASA सायंटिस्ट. ही डिड हिज PhD, ही वर्क इन फिलाडेल्फिया अँड नाव ही इज इन टू योगा. सो आज मी तुम्हाला सांगितलं आणि कालही सांगितलं ही आमची प्राचीन परंपरा, त्याचं जतन करायचंय आणि त्याचं पालन करायचंय आपल्या स्वतःसाठी. आता आपण डॉक्टर राठी, ज्यावेळी आपण योगाबद्दल बोलतो त्यावेळी तुम्ही अगदी सुरुवातीला प्रार्थना म्हणायला सांगितली. मेडिटेशन हा एक योगाचा भाग म्हणून आपण बऱ्याचदा पाहतो आणि आसनं वेगवेगळी दिसतात. तर योगा म्हणजे नेमकं काय, त्याच्याबद्दल सविस्तर बोलावं असं वाटतं. खरं म्हणजे बघायला गेलं तर योगा हा शब्द नसून योग हा शब्द आहे. तो पाश्चात्य देशात गेल्यावर योगा झालेला आहे. आणि योग हा शब्द युज या संस्कृत शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ जोडणे. जोडणे म्हणजे कशाला काय. साधं जेव्हा फायब्रिकेटर जोडतात ना तेव्हा सुद्धा तो एक असा आपल्याला रॉड दिसायला लागतो जो तुटलेला असतो आणि त्याला वेल्डिंग करून जोडला जातो. योगामध्ये आणि योगमध्ये आपण जेव्हा जोडतो तेव्हा जीवात्मा टू परमात्मा, म्हणजे आपण जेव्हा प्रार्थना केली योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन यो पाकरोक्तम प्रवरम मुनीना पतंजली रामतोस्मी. म्हणजे मन म्हणजे चित्त, ज्ञानेश्वरी चित्ती म्हटलेलं आहे. शरीर काया म्हणजे आपलं शरीर आणि वाचा म्हणजे आपली वाणी, या तिन्ही शुद्ध होऊन जेव्हा आपण हा आत्मा प्रयत्न करतो त्याला योग म्हटलेला आहे. आणि असा हा योग जेव्हा पतंजलींनी सूत्रामध्ये बांधला तेव्हा त्यांनी अष्टांग योगच्या स्वरूपात आपल्या समोर आणला. अष्टांग योग मध्ये 8 अंग आहेत. अंग, अष्टांग. तर पहिली 5 अंग ही बहिरंग योगाची म्हणजे बाहेरचा. सध्याचा जर आपण बघितली तर सगळी पिढी एक्सटर्नल पर्सनॅलिटीवर फोकस करते. बाह्य आणि अंतर्गत हा 3 अंगांमध्ये त्यांनी सांगितलं आहे. तेव्हा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे 5 बहिरंग योग. आणि धारणा, ध्यान, समाधी ज्याला आपण मेडिटेशन म्हटलं तर ते मेडिटेशन मध्ये जाताना या 3 पायऱ्या आहेत. तर त्याच्यामध्ये हा जो तिसरा अंग आहे योग आसन, आत्ताची पिढी सगळी या योग आसनावरच फोकस करते आणि योग आसनालाच योग समजते. आणि योग आसन करणे, अवघडातलं अवघड आसन करणे, त्याचे फोटो काढणे, ते फेसबुकवर टाकणे, योगासन. आपण कुठेही फिरलात तर योगासनच योग आहे. पण ही खूपच छोटी झाली कारण योगाचा अर्थ अनंत आहे, त्याची व्याप्ती अमर्यादित आहे. आणि ही अमर्यादित व्याप्ती जर आपल्याला समजायची असेल तर अष्टांग योगाच्या पायऱ्या स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागेल. ती एक शिडी आहे, ती आपल्याला चढावी लागेल. तर यम आणि नियम काय असतात योगाचे. आता पतंजलीने जे यम नियम दिलेले आहेत ते देताना त्यांनी यम म्हणजे समाजासाठी. आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही मला विचाराल तर हे यम काय आहे तर मी अगदी सहज सांगेल की पतंजलीचे जे यम आहेत ते प्राचीन आहे. पण आत्ताचे यम म्हणजे योग करताना, आसन करताना घालण्याचे कपडे, त्याच्यानंतर त्याच्या पोजेस, त्याच्यानंतर आता आपण बघतोय की ह्युमिडिटी पाहिजे म्हणून लोक योगा स्टुडिओमध्ये ह्युमिडिटी म्हणजे हॉट योगा निर्माण करतात. तेव्हा आपल्याकडे हॉट योगा हा प्रकार नाही. आम्ही जर विचारलं हे तुम्ही का करता तर त्याचं उत्तर असतं की योगासन करताना आम्हाला घाम येत नाही आणि जर घाम आला नाही तर आमच्या कॅलरीज बर्न होणार नाही. तर मला असं सांगायचं आहे की आपण प्राचीन भारतीय योग शास्त्राला, ज्याला एक दर्शन शास्त्र म्हणून महत्व प्राप्त झाले, आणि दर्शनशास्त्र हे व्यक्ती निरपेक्ष नसतं, ते शास्त्र हे व्यक्ती निरपेक्ष. याच्यामध्ये याची व्याप्ती खूप मोठी आहे.
अनुभूतीचं शास्त्र आहे. जसं जसं आपण योग करायला लागतो आणि योगामध्ये पुढे जातो. इथं सुद्धा मी चुकीचं वाक्य बोलते की योग करतो, योग करत नसतो. योग हा होत असतो. जेव्हा आपण योग शास्त्रीय एका काळी गुरु शिष्य परंपरा होती. शिष्य गुरुकडे जात होते, त्यांना हवं तसं ट्रेनिंग गुरु देत होता, शिकवत होता, शिस्त लावत होता. आता ते नाहीये. तेव्हा तुम्ही जे म्हणालात तुमच्या पहिल्या प्रश्न की आम्हाला गुरुला शोधलं पाहिजे, गुरु आपल्याला सापडला पाहिजे. आणि गीतेमध्ये दिल्याप्रमाणे ज्ञानयोग जो आहे तो आहे श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन. या प्रकारे आपण योगामध्ये जायला पाहिजे. म्हणजे आधी आपण योगाविषयी ऐकलं पाहिजे, योगाविषयी वाचलं पाहिजे, योग ह्याला कसं प्रॅक्टिस करायचं हे समजलं पाहिजे. त्याच्यानंतर योगामध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे. कसं आपण आसनात यायचं ते आपण बघणारच आहोत. पण हे सगळं केल्यानंतर सर्टिफाईड सायंटिफिक ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ऑथेंटिक इन्स्टिट्यूट आहे, तो ऑथेंटिक योग शिकला पाहिजे आणि मगच आपण योग शिकवला पाहिजे. हे साधे यम आहे, हे साधे साधे यम आहे. नियम काय आहे? योग करताना आपण स्वतःसाठीचे नियम आहेत. शौच म्हणजे क्लीन होऊन योग केला पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, त्याच्यानंतर नेचरमध्ये पाहिजे, व्हेंटिलेशन पाहिजे, आपल्याला श्वास उश्वास घेता आला पाहिजे, नैसर्गिक वातावरण पाहिजे, पंचमहाभूताशी जोडता आलं पाहिजे. अशा ठिकाणी आपण योग करावा, सचोटीने योग करावा. योग दाखवण्यासाठी करू नये. असे ह्या काळातले नियम आपण पाळू शकतो आणि मग आपण आसनांकडे जाऊ शकतो. तर ही पहिली शिडी आहे यम आणि नियमांची. तेव्हा अध्यापक करताय. आता कितीतरी डॉक्टर्स, मेडिकल प्रॅक्टिशनर आपण बघतोय. ह्या पॅन्डेमिक मध्ये इतकी काही प्रश्न निर्माण झाले, मेडिकल सायन्सकडे उत्तर नाही, सगळं जग ह्याच्यामध्ये अडकलं होतं आणि मग लोक घरी बसले होते आणि आता लोक योगाकडे वळले. आपल्याला हरित क्रांती आठवते, आपल्याला दुग्ध क्रांती आठवते. आता तुम्ही मला विचारा तर योग क्रांती सुरू झाली. या योग क्रांतीमध्ये तुम्ही बघाल तर डॉक्टर जो 5 वर्ष MBBS किंवा कुठली डॉक्टरी, त्याच्यानंतर एंट्रन्सशिप, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर ते पेशंट्स बघतात. तेव्हा योग शिकवणाऱ्याला हे बघायला पाहिजे की योगाचा अभ्यास सातत्याने अनेक वर्ष करून सर्टिफिकेट चांगलं घेऊन डिग्री MSc, नेट, PhD, त्याच्यानंतर त्यांनी योग शिकवला पाहिजे. हे नियम पाळायला पाहिजे असं मला वाटतं. आता आपण योगासनाकडे वळायचं. हो हो. त्याच्या आधी एक मला आपण बोलताना एक प्रश्न असा पडला की तुम्ही म्हटलात की योगाला गुरु हवा. आता एक म्हणजे आता ज्या पद्धतीचं काय एक प्रकारची लोकप्रियता येते त्यातून गुरु मी कसा निवडायचा? कारण मला शिकवणारा योग हा चांगला आहे, त्याचा तो काय निखळ आहे हे मला कळायचं मार्ग नाहीये. तर गुरु कसा निवडावा आणि मग आपण योगासनांबद्दल बोललो तर जास्त. आता आपण प्राचीन ग्रंथाकडे परत वळलो, कारण भारतीय प्राचीन परंपरा ही महत्वाची आहे. गुरु शिष्य परंपरा ही सुद्धा प्राचीन आहे. तेव्हा आपण प्राचीन शास्त्राकडे वळलो तर त्यात दिलेलं आहे गुरु हा शोधता येत नाही, गुरु हा आपल्याला मिळतो, गुरु आपल्या समोर येतो, गुरु आपल्याला भेटतो. जसं मी ज्योतिषाचा अभ्यास करताना मला मदा भट भेटले, माझे वडील भेटले. योग अभ्यास करताना मला डॉक्टर HR नागेंद्रजी भेटते, त्याच्यानंतर मला PhD. तर असा गुरु हा आपल्याला भेटत असतो. जेव्हा आपण याच्यामध्ये संशोधन सुरू करतो, अभ्यास सुरू करतो, शिकतो, तेव्हा आपोआपच ती पाऊलवाट निर्माण होते, रस्ता दिसायला लागतो आणि आपण गुरुपर्यंत पोहोचतो. कारण बिन गुरु ज्ञान कहासे पाऊवे कबीरने म्हटलेलं आहे आणि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आपल्याला माहिती आहे. तेव्हा गुरु शोधून सापडतो असं मला वाटत नाही. कारण हल्ली आपल्याला सगळ्यांचा गुरु जर कोण असेल तर गुगल. काही अडलं तर आम्ही गुगलवर टाईप करतो आणि शोधतो. जसं नशीब गुगलवर विकत घेता येत नाही, जन्म ते मृत्यू हे दुसऱ्याच्या हातात आहे, त्याची पायवाट आपल्या हातात आहे. पण तुम्ही जर मला म्हणाला की गुगलवरनं नशीब विकत घेता येत नाही, तसं गुरु सुद्धा आपल्याला स्वतःला शोधता येत नाही, गुरु हा आपोआप मिळतो. तर योगाविषयी आपण जाणून घेऊया, योग आसनांविषयी आपण जाणून घेऊया. आपण यम आणि नियम पाहिले. आपण जर योगाच्या व्याख्या बघितल्या तर त्यातनं बराचसा उलगडा आपल्याला होतो. मी जसं तुम्हाला सांगितलं 3 ते 4 शब्दामध्ये
ज्या काही व्याख्या योगाच्या केलेल्या आहेत त्या स्वतः सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. म्हणजे आता आपल्याला प्रश्न विचारतात, आम्ही योग केव्हा करायचा, आम्ही तो रोजच केला पाहिजे का, आम्हाला कधी सुट्टी घेता येईल का, असे प्रश्न असतात. तर पतंजलीचं पहिलं सूत्र आहे समाधीपादातलं, अथ योगानुशासन. योगा इज अ लाईफस्टाईल. तुम्ही एक दिवस जेवणार नाही का, हा एखाद दिवस उपवास करा, पण योग हा रोज केला पाहिजे. माझे जे मार्गदर्शक श्री रामकुमारजी राठी आहेत, जे सकाळशी पण जुडलेले आहेत आणि अनेक योग संस्थांशी जुडलेले आहेत, 365 दिवसापैकी 360 दिवस ते योग करतात. स्वामी रामदेवजींना तुम्ही बघितलं असेल तर ते रोज योग करतात. तेव्हा योगानुशासन म्हणजे योग हा रोज केला पाहिजे. केव्हा करावा? सकाळी उत्तम. कारण दिवसभरामध्ये आम्हाला इतकी कामं आहे, भौतिक जगतात आम्ही एवढे अडकलेलो आहोत की आम्हाला वेळच मिळणार नाही ना योग करायला. तेव्हा योगाचा योग जर आपल्या आयुष्यात आणायचा असेल तर त्याला लाईफस्टाईल बनवा आणि सकाळी रोज लवकर उठल्यावर योग करा. शुचिर्भूत होऊन, शौच करून, क्लीन होऊन. शरीर म्हणजे काया, मन म्हणजे चित्त आणि वाचा म्हणजे वाणी, ह्याच्याने शुद्ध होऊन आपण योग केला पाहिजे. आता पतंजलीने म्हटलंय चित्त वृत्ती निरोधा. कधी तुम्हाला वाटलं का योग आसन आणि चित्ताचा काय संबंध? कारण आम्ही जेव्हा वर्कआउट करतो ना, मोठमोठाले म्युझिक लावतो, गप्पा मारतो, सिरियल्स लावतो, टीव्ही चॅनल्स लावतो, फ्रेंडशी बोलतो, मोबाईल चालू असतो, आयपॅड चालू असतो आणि आम्ही वर्कआउट करतो. कारण वर्कआउट मध्ये एनर्जीचा व्यय असतो, आपण एनर्जी बर्न करतो. योगामध्ये संचय असतो, आपण आपली कार्यक्षमता वाढवत असतो, आपण आपल्या शरीराकडे बघत असतो. तेव्हा सेज पतंजलीने म्हटलंय चित्तवृत्ती निरोधः. चित्त म्हणजे मन. ज्ञानेश्वरांनी चित्ती म्हटलेलं आहे. सगळ्यांनी या चित्ताविषयी इतकं काही सांगितलेलं आहे की पतंजलीने इतकं या चित्ताविषयी सांगितलंय की आम्हाला या माइंड मॉडिफिकेशन म्हणजे योग हे कधी लक्षात. आता कुठले प्रॉब्लेम आहे तो सध्या शारीरिक व्याधी तर आहेतच, पण शारीरिक व्याधीच्या आधी मानसिक व्याधी असतात ज्यांना आम्ही आदी म्हणतो. व्याधी म्हणजे डिसीज आपल्या पॅरामीटर मध्ये जेव्हा येतो ना तेव्हा तो डिसीज होतो. त्याच्या आधी म्हणजे ती आदी असते आणि आदी म्हणजे मानसिक ताण तणावाखाली आपल्याला जडलेली ती आदी म्हणजे स्ट्रेस. आणि हा जो स्ट्रेस आहे ना हा सगळा माइंडचा आहे. हे मन आमच्या ताब्यात नसतं, हे मन विरविरत असतं. आणि जेव्हा आपण योगमध्ये येतो, योग करायला लागतो, योग व्हायला लागतो, तेव्हा त्या मनाचं संतुलन कसं करायचं हे आपण शिकतो. तेव्हा चित्ताचं आणि वृत्तीचं जे मॉडिफिकेशन आहे, मॉडिफिकेशन ऑफ माइंड इज योग. म्हणजेच यूज म्हणजेच जोडणे. मन शरीर आत्मा एकत्र येऊन योग करणे म्हणजे योग. छोट्याशा चित्तवृत्ती निरोधामध्ये सेज पतंजलीने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आसन कसं करायचं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कारण युथ जुडलेले आहे आणि आता सगळे युथ योगकडे जायला लागलेले आहेत, योगाकडे वळायला लागलेले, त्यांना योगाचं महत्व कळायला लागलंय. कारण पाश्चिमात्य देशातले सगळेच युथ आता योगाकडे वळले, तेव्हा त्यांना बघून आमचेही युथ वळले. पण योगाचं इम्पॉर्टन्स या पॅन्डेमिक मध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं. सगळ्यांच्या लक्षात आलं की श्वास आणि प्रश्वास हा जेव्हा व्हेंटिलेटर अवेलेबल झाली नाही ना तेव्हा कळलं की अरे हे तर आतच होतं. योगा हॅज अ हिलिंग पॉवर इनसाइड युअर बॉडी. कधी आम्ही ऍक्टिव्हेटच केला ना, कारण आमच्या सगळ्याच कल्पना व्यायामाच्या ह्या वेगळ्या आहेत आणि योग आणि आसनं ही वेगळी आहेत. तेव्हा आपण जेव्हा योग आसन करतो ना तेव्हा एक व्याख्या त्यांनी दिलेली आहे. कुठलंही आसन असो, आसनाचं नाव घेण्याची गरज नाहीये, कारण आसन म्हणजे आपण जे बसतो, आसन सिद्धी आरूढस्य श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि पतंजली सांगतात स्थिर सुख आसनम. स्थिर म्हणजे ज्या आसनामध्ये तुम्ही स्थिर होता. स्थिर म्हणजे मनाने, शरीराने, श्वासाने जागरूक होऊन आपल्या शरीराकडे बघता आणि स्थैर्य प्राप्त करता. मग कुठलेही आसन असो, भुजंगासन आहे, वज्रासन आहे, पद्मासन आहे, कुठल्याही प्रकारचं आसन. आसन कशी करायची त्यांचा क्रम आपण बघणार आहोत. पण आसनामध्ये येताना तुम्ही त्या आसनामध्ये स्टेप बाय स्टेप येता. जसं आपला प्रोटोकॉल असतो, सकाळी उठलं की काय करायचं, दुपारी काय करायचं, संध्याकाळी, तसे जेव्हा योग आसनं, आता समजा आपण ठरवलं की योगसाठी आपल्याला 60 मिनिट द्यायची. या 60 मिनिटामध्ये आपण काय काय करायला पाहिजे, फक्त आसन आपण करतो आणि निघून जातो, तर तसं नसतं. कारण अष्टांग योगातला तिसरा अंग आहे योग आसन.
तेव्हा हे योगासन करताना, आसनस्थ होताना आपल्याला स्थिर व्हावं लागतं. आपल्याला सुख म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये हॅपीनेस आणावा लागतो. आणि स्थिर सुख आसनम ही स्थिती ज्या ज्या आसनामध्ये तुम्ही आणाल ते आसन तुम्ही व्यवस्थित केलं. आसनामध्ये येण्याच्या आधी जसं आपण शौच पाळून आसन सुरू करतो, एखाद्या चांगल्या निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण मॅट टाकली आसन करतोय, पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला आहे आणि आपल्या पुढे जर आपल्याला खूपच म्युझिक हवं असेल तर ओम वगैरे आपण लावलेलं आहे. आणि आसन करायच्या आधी थोडेसे आपल्याला लुझनिंग एक्सरसाइजेस ज्याला म्हणतात, शीतलीकरण व्यायाम हे करावे लागतात. ते शीतलीकरण व्यायाम मध्ये जॉगिंग आलं, जम्पिंग आलं, फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग आलं. हे सगळं केल्यानंतर थोडे ब्रिदिंग टेक्निक्स करावे लागतात. कशासाठी तुम्ही विचाराल ना, डायरेक्ट आसनं का नको, आम्हाला नाही हो एवढा वेळ. पण ब्रिदिंग टेक्निक म्हणजे सिंक्रोनायझेशन ऑफ युअर ब्रेथ विथ युअर ऍक्शन्स ऑफ योगा. आपण जर आपला कुठलंही आसन, आता मी हँड इन आउट करतेय, हे आसन करताना मी ब्रिदिंग करणार आणि ब्रीद आउट करणार. ब्रिदिंग, ब्रीद आउट. तर हे जेव्हा आम्ही करतो तेव्हा ते यूज होतं. म्हणजे आमच्या शरीराच्या हालचाली, आमचा श्वास आणि आमचं मन एक चित्ताने त्याच्याशी जोडलं जातं. तेव्हा जेव्हा आपण एक चित्त होऊन सुख या परिस्थितीमध्ये येऊन आसन करतो त्याला आसन म्हणतात. तर आधी आपण प्रार्थना म्हणतो, त्याच्याने आपलं शरीर मन काय एकत्र येतं. त्या प्रार्थनेचा रेझोनन्स घेऊन आपण जॉगिंग वगैरे सारखे लुझनिंग एक्सरसाइज, योगिक वॉक असतो, रनिंग असतं, काहीही करा. ते केल्यानंतर टेक्निक्स आहेत, सायंटिफिकली डिझाईन ब्रिदिंग टेक्निक. माइंड वेल ब्रिदिंग टेक्निक म्हणजे प्राणायाम नव्हे, कारण प्राणायाम अष्टांग योगामध्ये आसनानंतर येतं, आसनाच्या आधीच आपण बोलतो. तेव्हा हे ब्रिदिंग टेक्निक्स करून आपण आसनाकडे येतो. आसनाचा प्रोटोकॉल जर घेतला तर स्टँडिंग आसनास, सिटिंग आसनास, प्रोन आसनास आणि सुपान, म्हणजे उभं राहून, बसून, पोटावर झोपून आणि पाठीवर झोपून, हे 4 प्रकारची आसनं ती थोडी थोडी आपण करत असतो. तेव्हा ही आसनं केल्यानंतर शवासन करून कम्प्लीट रिलॅक्स व्हायचं. तर ह्या आसन स्थितीमध्ये सेज पतंजली म्हणतात, प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तिभ्याम. प्रयत्न शैथिल्यम. आता जेव्हा तुम्ही जिम मध्ये जाता ना, तेव्हा तो ट्रेनर तुम्हाला सांगतो आज 2 किलो उठाया, कल 3 किलो, उसके बाद अगले हफ्ते में 4 किलो, फिर 5 किलो. आपका ये ध्येय है, ये गोल है और ये आपको अचीव करना है, तो आपकी इतनी कैलोरीज बर्न होगी, तो आपका फॅट कम होगा, तो आपका वेट कम होगा, तो आपकी बेली जाएगी. आणि पतंजली मुनी काय सांगतात, ते म्हणतात प्रयत्न शैथिल्यम. प्रयत्नपूर्वक आसनामध्ये सगळ्या अवयवांना शिथिल करायचं. आपल्या शरीरातली अवयव दिवसभर काम करून थकलेली असतात, तेव्हा तुम्ही जेव्हा आसनात येता तेव्हा प्रयत्न करा, शिथिलता निर्माण करा आणि ज्या आसनावरती ज्या आसनामध्ये ज्या अवयवावर स्ट्रेस आणायचा आहे त्याच अवयवावर तो स्ट्रेच आला पाहिजे आणि बाकी सगळं शरीर हलकं फुलकं झालं पाहिजे. म्हणजे तो अवयव डायमंड सारखा हार्ट आणि बाकीचे अवयव शांत. प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्ती, असंही योगाचं आहे. तेव्हा आसन करताना खूप ताणून वेडी वाकडी तो करतोय म्हणून मी करू, कुठेही कंपॅरिझन. कारण आम्ही नेहमी सांगतो डू ॲज पर कॅपॅसिटी, ग्रो ॲज पर युअर कॅपॅसिटी, होल्ड ॲज पर युअर कॅपॅसिटी. तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तसं तसं तुम्ही ते आसन होल्ड करायला शिका, जे आसन तुम्ही करता. त्या आसनामध्ये स्टेप बाय स्टेप जायचंय, त्याच्या मेथड्स असतात. 4 स्टेप्स असतील तर 4 स्टेप घेऊन आसनात या. आसन लगेच सोडायचं नाही. जी लोक ऍडव्हान्स करतात ते बघा, तुम्ही आसन सोडून देतात, पण उडून ताणून आसन केलं, परत शांतपणे आसन त्याच मेथडने सोडायचं असतं. याला स्थिर सुख आसनम, प्रयत्न शैथिल्यम, अनंत समापत्तीला, म्हणजे त्या अनंताशी. कारण योग हा व्यापक आहे, योग हा अनंत आहे आणि अनंताशी जुडणे, पंचमहाभूतांशी जुडणे, पंचेंद्रियावर, पंचप्राणावर आपल्याला जो काही एक, ज्याला मी काबू हा शब्द वापरू शकतो मॉडर्न भाषेतून, की मला त्याच्यावर कंट्रोल करायचा आहे. तर हे सगळं कासव बघितलं आपण कधी, कासवानी सगळी इंद्रिय आत घेतलेली. पतंजली त्याला बहिरंग योग म्हणतात, की आपली ही जी इंद्रिय आहे ना, उगीच काही काही करायचं असतं. या पंचेंद्रियांना जेव्हा तुम्ही आत ओढाल, 5 सेन्सेसना जेव्हा तुम्ही आत ओढाल, तुमच्याकडे बघायला शिकाल, स्वतःकडे, त्या दिवशी तुम्हाला योग करणार. तर माझं असं म्हणणं आहे की योग हा स्वतःसाठी, योग हा व्हावा लागतो.
आसनामध्ये व्यवस्थित स्टेप बाय स्टेप यावं लागतं, आसनातून बाहेर जायला लागतं, आणि मगच त्याला म्हणते भगवद्गीता समत्वम योग उच्यते. समत्वम योग उच्यते म्हणजे काय? समत्वम योग उच्यते म्हणजे माणूस, आता ह्यांनी सांगितलं की आपल्या अनेक प्रॉब्लेमला योगमध्ये सोल्युशन. योग आसनांनी आणि प्राणायामांनी सोल्युशन कसं असेल? कारण आमच्यामध्ये समत्व येते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. मग ती कुठलीही परिस्थिती असू दे, ते पॅन्डेमिक असू दे, तो शेअर बाजारामधला लॉस असू दे, ती तब्येत असू दे, त्या पॅन्डेमिक मध्ये जवळचा मित्र गेला असेल, सगळ्या या हॅपी अनहॅपी, प्लेझंट अनहॅपी मुवमेंट्स, त्या सगळ्या मुवमेंटवर जर कंट्रोल आणायचा असेल तर श्रीकृष्ण सांगतो समत्वम योग उच्यते. तेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 3 ते 4 अक्षर किंवा 3 ते 4 शब्द घेऊन सेज पतंजलींनी 197 सूत्र सांगितले, 4 पादामध्ये विभागली आहे, आणि त्याच्यामधनं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. तर आसन केल्यानंतर आपण प्राणायाम करतो. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत, आणि प्राणायाम केल्याने काय होतं? ब्रीदिंग टेक्निक जेव्हा आपण करतो तेव्हा जागरूकतेने केलं तर काय होतं? एकाग्रता वाढते. एकाग्रता, आता अटेन्शन स्पॅन केवढा मोठा प्रॉब्लेम. सगळ्या पॅन्डेमिक मध्ये ऑनलाईन चालू होतं, सगळं काही, स्मार्टफोन, आयपॅड, गुरु शिकवतोय, शिष्य बसतोय, मधनच झोपतोय, मधनच पाणी पितोय, खातोय, आणि किती अटेन्शन स्पॅन हो. इथं जेव्हा इंटरॅक्शन असते ना तेव्हा सुद्धा मुलांचं लक्ष लागत नाही, तर ऑनलाईन कसं लागणार? तर हा अटेन्शन स्पॅन हा जो आहे ही एक डिसऑर्डर आहे. आणि योगामध्ये जेव्हा तुम्ही फोकस करता, स्वतःवर फोकस करता, स्वतःच्या इंद्रियांवर फोकस करता, स्वतःच्या श्वासोश्वासावर फोकस करता, कुठली ऍक्शन होतीये याकडे लक्ष देतात, माझा प्राण कुठे चाललाय, माझ्या शरीरातला ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो कुठे, माझ्या नर्विंग इम्पल्सेस कुठे आहेत, तेव्हा स्थूलाकडून सूक्ष्मतेकडे, ग्रॉस टू सेटल हा योगाचा जर्नी आहे. म्हणजेच आम्हाला आमची जी काही सबकॉन्शियस लेवल आहे ती उचलायला योग मदत करत असतो. प्राणायामाचं महत्व सांगायची गरज नाही, पॅन्डेमिकनी सगळ्यांना सांगितलंय. आतापर्यंत प्रत्येक जण समजत होतं श्वास काय, मुलगा जन्माला आला की श्वास घेतो, त्याच्यात शिकायचं काय. मग हळूहळू स्वामीजी आणि हे सगळं बघून लोक प्राणायाम करायला लागली. पण आज त्यांना कळलं की प्राणायाम म्हणजे श्वास, आणि श्वासावरती आयाम म्हणजे श्वास आपण घेतल्यानंतर रोखणे आणि श्वास सोडल्यानंतरही रोखणे. अदरवाईज प्राणायाम म्हणजे लोकांना वाटतं ही प्राणायामाची प्रक्रिया आहे. प्राणावर आयाम आणणे म्हणजे प्राणायाम. त्याचे अनेक प्रकार आहेत. ते करताना जसं आसन करताना आपण आधी काय करतो, जॉगिंग वगैरे करतो, ब्रीदिंग टेक्निक करतो. प्राणायाम करताना आपण आधी कपालभाती क्रिया करतो, ज्याच्याने आपण उत्तेजित करतो, आपल्या श्वासाला उत्तेजित करतो, किंवा भस्त्रिका करतो, आणि ते केल्यानंतर आपण प्राणायामाकडे येतो. अनुलोम विलोम प्राणायाम करतो, त्याच्यानंतर आपण भ्रामरी करतो, उन्हाळा असेल तर आपण शीतली शीतकारी करतो, आपल्याला ब्रीदिंग ट्रॅकचे काही प्रॉब्लेम असेल तर आपण उज्जयी करतो. आणि त्याच्यानंतर भ्रामरीचं तर मी तुम्हाला सांगेन की भ्रामरी म्हणजे जेव्हा मेंटल डिसिजेस होतात ना, माइंड डिस्टर्ब होतं आणि शॉक दिला जातो बघा. काही दिवसाने परिस्थिती काय येते, आता मी तुम्हाला जसं सांगितलं ना, हल्ली सध्या आधी वेस्टला हे डिप्रेशन, हे सायकोलॉजिकल डिसिजेस आले, पण आता ते भारताकडे पण आले, नैराश्य आले. आणि मग तुम्ही बघाल तर मोठमोठ्या वेटिंग रूम वाढायला लावल्या सायकॅट्रिस्टच्या. आधी नव्हत्या, कारण आधी आम्ही आमची शास्त्र वाचत होतो आणि स्वतःवरती नियंत्रण आणत होतो. पण आता सायकॅट्रिक प्रॉब्लेम वाढायला लागले, आणि योग हा सायकॅट्रिक प्रॉब्लेमला सगळ्यात महत्वाचं सोल्युशन आहे. तुम्ही एकदा योगाकडे वळलात, प्रॉपर आसनं करायला लागलात, एकाग्रता वाढली, जागरूकता. जागरूकता म्हणजे काय हो? आसनामधला अवेअरनेस. when you are doing आसन with awareness. मग साधा तो तुम्ही हात वर उचलता आहात ना, तर हा हात उचलताना माझ्या शरीरात काय होतंय, आणि तुम्हाला इथं थोडस जडपणा वाटेल. तुम्ही जसा जसा वर न्याल तसा तसा तुम्हाला एक पॉइंटेड अवेअरनेस जाणवेल. जसा अजून वर न्याल तेव्हा अवेअरनेस. तेव्हा आसन करताना अवेअरनेस म्हणजे जागरूकतेने करणं, आणि त्या त्या शरीराच्या भागावर आपलं लक्ष केंद्रित करणं, म्हणजे ही स्ट्रेंथ वाढवणं. आणि ही स्ट्रेंथ वाढवायची हिलिंग कॅपॅसिटी
आमच्या शरीरात आहे बरं. वी हॅव स्पिरिच्युअल, वी डू नॉट अंडरस्टँड, मला माहित नाहीये, आणि म्हणून आम्ही आसन करताना टीव्ही लावतो, म्युझिक लावतो. आसन तुम्ही एकदा शिकला शास्त्रीय पद्धतीने की मग तुम्ही डोळे बंद करून आसन करा आणि मग बघा तुम्ही कसे मग्न होता. कारण नॉलेज बाहेर न मिळतं बरं का, पण आर्ट आतून यावी लागेल. जर आम्ही योगाला आर्ट समजलो ना तर आतून जागृती आली पाहिजे. मला स्वतःला योग करता आला पाहिजे, मी स्वतः वर्कआउट पासून या योगाकडे वळलं पाहिजे. तर ही आसनाची स्थिती, असं आपल्याला आसनामध्ये यावं लागतं, असं आसनामध्ये स्थिर व्हावं लागतं, असं आसन एन्जॉय करावं लागतं, स्थिर सुखम आसन. त्याच्यानंतर प्रयत्नपूर्वक प्रत्येक शरीराच्या भागामध्ये शैथिल्य आणावं लागतं आणि मग त्या आसनातनं बाहेर यायचे जागरूकतेने. आपलं ध्यान ज्याला म्हणतात ते सगळं शरीरातल्या अवयवांवर, श्वासांवर, रक्ताभिसरणावर आपल्याला द्यायचंय. त्याला योग आसन म्हणतात सम्राटजी. आणि हे योग आसन शिकण्यासाठी तेवढा ताकदीचा गुरु आपल्याला निवडावा लागतो. आणि आहे भारतामध्ये अनेक परंपरा आहेत, अनेक गुरु आहेत. बिहार मुंगेर स्कूल आहे, एस व्यासा आहे, पतंजली योगपीठ आहे, त्यांच्या अनेक ब्रांचेस आहे. आय एम स्टुडंट ऑफ एस व्यासा, recognized university. We are running their courses. तर तुम्ही ऑथेंटिक योग शिकला पाहिजे. योग म्हणजे फ्लेक्झिबिलिटीसाठी नाही, योग म्हणजे फक्त वजन कमी, माझा विषय आहे, आपण त्याकडे जाणार आहोत. पण योग म्हणजे काय तर फ्लेक्झिबिलिटी नाही, वजन कमी करणे नाही. योग म्हणजे ऑथेंटिकली योग शिकून स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन आसन करणे, प्राणायाम करणे. प्राणायामाने एक चैतन्य निर्माण होतं. प्राणायामाने चैतन्य निर्माण होतं. चेतना ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा आपण त्याचा व्यय करतो, योगाने आपण त्याचा संचय करतो. हा फरक आहे, कारण योग हे दर्शनशास्त्र आहे. तर अशा प्रकारे ही योग आसनं आपल्याला कळली पाहिजे, समजली पाहिजे, शिकली पाहिजे. आणि योगासन म्हणजे आसन कुठलं तरी करून अवघड फेसबुकवर टाकण्याचं एक सोशल मीडियामध्ये नाव मिळवण्याचा मार्ग नाहीये, हे मात्र मी तुम्हाला सांगेन. डॉक्टर खूप सविस्तर प्रश्न आहे की मी नाही, मी मध्ये ब्रेक फक्त करतो. एकतर खूप चांगलं उत्तर, इतकं सविस्तर मार्गदर्शन करताय त्याबद्दल मला पुन्हा मध्ये एकदा ब्रेक घेऊन आभार मानायचा होता. तुम्ही दर्शनशास्त्र आणि अनुभूतीशास्त्र अनुभूतीचा उल्लेख केला, जो प्रचंड आवश्यक आहे. कारण योग हे अनुभव, स्वतःचा अनुभव देण्याचा भाग आहे. हा मी बाहेरच्यांना दाखवण्याचा मार्ग नाही, हा त्यातला महत्वाचा मुद्दा घेतला मी. आता आपण बोलताना 2-3 मुद्द्यांचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये ओबेसिटी हा उल्लेख आला, पुन्हा डिप्रेशन हा उल्लेख आला. जो रोजच्या जगण्यामध्ये माणसं योगासनाकडे वळत आहेत त्याच्यात लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेसचा खूप मोठा एक भाग आहे. जे कदाचित 25-30 वर्षापूर्वी जे आजार नव्हते ते आता खूप घरोघरी आजार ते झालेले आहेत. त्यांच्यावर मेडिसिन तातडीची कुठली नाहीये. हे लाईफस्टाईल रिलेटेड असतात. म्हणजे पाठदुखी सारखा, स्लीप डिस्क सारखा आजार हा जवळपास आता प्रत्येक आयटीएनच्या घरात झालेला आहे. डायबिटीस सारखा आजार हा आपल्या फक्त फूड मधल्या चेंजेसमुळे झालेला आहे. तर अशा लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस, मी थेट रोग असं म्हणणार नाही, पण लाईफस्टाईल आणि योगा यांच्याशी कसा एकमेकांशी समन्वय साधायचा. म्हणजे माझं काम जर बैठं आहे किंवा माझं काम जर शारीरिक मेहनतीचं आहे, बौद्धिक मेहनतीचं आहे, तर ह्या प्रत्येक लाईफस्टाईलला सुटेबल असा योगाचा कसा विचार करावा. आता तुम्ही जे सांगितलं, परत पाश्चिमात्य सेडेंटरी लाईफस्टाईल आपल्याकडे आलेली आहे. जंक फूड आपण सुरू केलेलं आहे. सात्विक आहार आपल्याकडनं गेलेला आहे. आयुर्वेद काय म्हणतं हे आपण विसरलेलो आहोत. तेव्हा रात्री बेरात्री काम करायचं, पिझ्झा ऑर्डर करायचा, स्विगी आहे, हे आहे, आणि डोअर स्टेप गुगल पे आहे, सगळंच काही हाताशी आहे. अहो, उठावंच लागत नाही. आणि तुम्ही जसं म्हणाला की काम एवढं वाढलंय, कारण आपण जे आहे म्हणजे त्रिगुणाचं वर्णन केलेलं आहे गीतेमध्ये, कर्मयोगामध्ये श्रीकृष्णाने तमस, रजस आणि सत्व. तर योग हा सत्वगुणाकडे नेणारा, शुद्ध सत्वाकडे नेणारा. आणि आपण जे तमस असतो म्हणजे तामसिक, तापसिक म्हणजे आळशी, आळस भरलेला असतो आणि कधी आपली बॉडी तयार होत नाही. की आता योग, राठी मॅमनी सांगितले मला योग करायचा, मी उद्या उठतो, अलार्म लावलेला आहे, उठताना शरीर तयार होत नाही. शरीर तयार झालं तर मन तयार होत नाही, जाऊ दे ना उद्या करू. तर
असं हे जे कॉम्बिनेशन एकत्र येऊन काही करायचं असतं. तर सध्या काय झालंय, भौतिक जग कामापाठीमागे धावतोय आम्ही. मेट्रोपॉलियन सिटीमध्ये तर वेळच नाही. तर तुमचा प्रश्न आहे अशा पद्धतीत काय करायचं. अशा पद्धतीमध्ये कॉर्पोरेट योगा ज्याला म्हणतात, म्हणजे चेअर योगा. चेअर योग हे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत, विकसित झालेले आहेत. अनेक रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नलमध्ये, स्कॉलर, गुगल स्कॉलर मध्ये, पबमेट मध्ये प्रसिद्ध झालेले आहे. तर असे चेअर योग म्हणजे मी तुम्हाला सांगेल, साधा सूर्यनमस्कार सुद्धा चेअरवर करता येतो. आता तुम्ही जो बॅकचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे, सहज सरळ तुम्ही स्थिर काया म्हणजे तुमचं शरीर, तुमच्या नाकावर तुमची दृष्टी, तुम्ही ताठ मान, ताठ तुमची बॅक असं करून त्या तुमच्या खुर्चीवर बसा. श्वास दीर्घ घ्यायचा आहे आणि फक्त तुमची जी ग्रीवा याला म्हणतात ती जी आहे ती श्वास घेताना मागे न्या. स्पायनल कॉर्डला त्याचा स्ट्रेच आला पाहिजे. श्वास सोडताना खाली आणा. हे 5 राऊंड तुम्ही खालीवर करायचे आहे. चीन आपली चेस्टला टच झाली पाहिजे. वर जाताना श्वास घेतला पाहिजे, खाली येताना श्वास सोडला पाहिजे. त्याच्यानंतर लेफ्ट मध्ये, राईट मध्ये, त्याच्यानंतर टच टू युअर लेफ्ट शोल्डर, टच टू युअर राईट शोल्डर, त्याच्यानंतर संपूर्ण सर्कल. हे तुम्ही दिवसातनं 2-3 वेळेला करायला पाहिजे. 5 राऊंडने सुरू करा, 10 राऊंड पर्यंत न्या आणि तुम्हाला किती छान वाटतंय. त्याच्याने बुद्धी एकाग्र होते, कामावरती फोकस होतो आणि आपली जी स्पाईन आहे ती स्पाईन स्ट्रॉंग होते. तसेच अनेक प्रकार आहेत जे आपण बसल्या बसल्या करू शकतो. तेव्हा चेअर योगा हा कॉर्पोरेट योग समजला जातो आणि आम्ही अनेक कॉर्पोरेट्सना हा चेअर योगा देतो. इव्हन चेअर सूर्यनमस्कार डेव्हलप आहे. 10 याचे सूर्यनमस्कार आपण खुर्चीवर बसून करू शकता. प्रश्न असतो वेळ काढण्याचा, कामामध्ये वेळ काढण्याचा. म्हणजे तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट जर म्हणाल तर इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक आहे 1 मिनिटाचं, ते आपण शेवटी घेऊया. म्हणजे तुम्हाला कळेल किती पटकन माझा स्ट्रेस जातो. एकामागे एक मीटिंग शेड्यूल असतात. एक मीटिंगचा अजेंडा वेगळा, दुसऱ्या मीटिंगचा वेगळा. एका मीटिंगमध्ये कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे, म्हणजे दुसरी मीटिंग खूप छान होणार होती, पण या मीटिंगचा इम्पॅक्ट त्या मीटिंगवर गेला आणि आपल्याला काय बोलतो हे विसरून तो काय बोलला आणि तो असं का बोलला आणि मी तिथे चांगलं काम केलं होतं, बॉसला कळलंच नाही. ह्या सगळ्या गोष्टीतून स्थितप्रज्ञ असं श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलंय की स्थितप्रज्ञ माणसाला व्हावं लागतं. आणि हे स्थितप्रज्ञ कसं होता येतं माहितीये, तर तुम्ही जर योगी झाला, तुम्ही योग केला. आता तुम्ही म्हणाल मॅडम मी 1 महिना योग केला आणि मला काहीच फायदा झाला. योग ही लाईफस्टाईल आहे. तुम्ही रोज श्वास घेता, रोज तुम्ही ब्रेकफास्ट करता, लंच करता, डिनर करता. योग हा रोज करावा लागेल, सातत्याने करावा लागेल. पुन्हा मी सेज पतंजलीची आठवण देईल. सेज पतंजली समाधीपादाच्या 14व्या सूत्रात म्हणतात, स तू नैरंतर, स तू नैरंतर दीर्घकाल सत्कार सेवेतू दृढभूमी. म्हणजे तुम्ही तो कंटिन्युअस केला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट असेल तर कंटिन्युअस करतो, एखादी गोष्ट अपग्रेड करायची असेल तर आपण करतो. तर योग हा आधी शिकायचा, त्याच्यानंतर त्याला एक स्पेसिफिक टाइम अलॉट करायचा. त्या वेळामध्ये मी योगच करणार, मी काही करणार नाही. माझा मोबाईल बाजूला आहे, सायलेंट आहे. कितीही इमर्जन्सी असेल तो मेसेज करेल, मी बघेन. योगमध्ये एकाग्र व्हा, जागरूकतेने योग करा. हळूहळू डोळे बंद करून स्वतःवरती लक्ष देऊन योग करा आणि निरंतर करा, दीर्घकाल करा. तर मी तुम्हाला सांगते की मेडिकल सायन्सची हेल्प कमी लागेल. म्हणजे कॅन्सर सारख्या आणि डायबिटीसचा तुम्ही हे केलं. आम्ही आयुषच्या एका प्रोजेक्टवर काम केलं. 2.5 लाख लोकांचा डेटा भारतामध्ये आम्ही गोळा केला. आय वॉज हेडिंग महाराष्ट्र स्टेट. आणि मी तुम्हाला सांगते की डायबिटीस हा एक असा पसरलेला आहे, म्हणजे जे आकडे आहेत ते खरे आकडे आहेत. आणि डायबिटीस हा जो दोष आहे हा लाईफस्टाईलनी होणार आहे. जसं ओबेसिटी, आता ओबेसिटीवरती रिसर्च करताना, ओबेसिटी इज अ वर्ल्ड वाईड सिंड्रोम. आणि ओबेसिटी नंतर स्ट्रेस नंतर डायबिटीस आणि डायबिटीस नंतर बाकीच्या गोष्टी. आणि डायबिटीस हा जसा स्लो पॉइझनिंग आहे तसं ओबेसिटी. म्हणजे आम्ही लहान मुलांवर जेव्हा ओबेसिटीचं एक एक प्रोजेक्ट करत होतो ध्रुव अकॅडमी संगमनेर रेसिडेन्शियल स्कूलमध्ये, तेव्हा आई वडील काय म्हणतात माहिती, अरे बड़ा होएगा ना बच्चा अपने आप समझ जाएगा, वेट उसका कम हो जाएगा. सो वी आर पॅम्परिंग द चाइल्ड्स वेट. तेव्हा वेट लॉस पेक्षा फॅट लॉस करावा लागतो.
आणि हा फॅट लॉस जर नाही झाला तर मुलामध्ये डिप्रेशन येतं, सोशलायझेशन बंद होतं, तो लोकांना भेटायचा टाळतो, कारण ओबेसिटीमुळे एक्सटर्नल पर्सनॅलिटी अफेक्ट होते आणि स्लोली इट गोज इनसाइड अँड इंटरनल पर्सनॅलिटी अफेक्ट होते. तेव्हा त्या मुलाचे अकॅडमिक परफॉर्मन्स कमी होतात, सोशलायझेशन कमी होतो, टीव्ही आयपॅडच्या समोर बसतो, गेम खेळायला लागतो, खेळता खेळता खायला लागतो आणि परत वजन वाढवायला लागतो. तेव्हा हे जे आजार आहेत लाईफस्टाईलचे, याच्यावरती योग खूप चांगलं काम करतं आणि ते कायम आपल्याला त्याच्यातून सोल्युशन्स देतो. माझा रिसर्च तर मी तुम्हाला सांगेन की सुरुवातीला जेव्हा मी ह्या रिसर्चचं प्रपोजल दिलं तेव्हा त्या शाळेचे चेअरमन मला म्हणाले, डॉक्टर संजय मालपाणी, तुम्ही नाव ऐकून असता, त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही किती गोष्टी करतो, आमची मुलं ट्रेकिंगला जातात, सायकलिंगला जातात, बॅडमिंटन खेळतात, क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात, तुमचा योग काय करणार आहे? पण ठीक आहे तुम्ही म्हणताय करा. आणि मी सुरू केलं आणि जेव्हा 15 दिवसात मुलांची वजनं कमी व्हायला लागली तेव्हा मला त्यांचा फोन आला की दीदी आता मीच त्याच्याकडे लक्ष देतोय कारण तुमचं योग काम करते. तेव्हा असा हा योगाचा चमत्कार आपल्याला घडताना दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ रिअलायझेशन. शेवटी जन्म आणि मृत्यू तर कठीण आहे ना, आता तर पॅन्डेमिक मध्ये कळलंच कसे मृत्यू येतात कळत नाही. अहो आमचे 10 विधी सुद्धा आम्ही करू शकलो नाही अशी परिस्थिती. बुद्धी काम करत नव्हती, विवेक थांबला होता, आम्ही स्थितप्रज्ञ झालो होतो. काही कसला योग करायचा हो? योग इज अ प्रिव्हेंटिव्ह. आपण काय विचार करतो, योगाचे अनेक गैरसमज आहेत. योगा हे सिनियर सिटीजन साठीच आहे, योग हे म्हातारपणी करायचंय, योग हा व्याधी झाल्यानंतर करायचा आहे, योग ही सिद्धी आहे, योग ही समाधी आहे, योग युथ साठी नाहीच आहे, आम्हाला आमचे वर्कआउटच पाहिजे. आणि आता या युथनं कळलंय की योग हा लहानपणी एक 5 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर हळूहळू त्याला जर आपण योग शिकवला तर तो योगामध्ये पारंगत होतो आणि त्याच्या पर्सनॅलिटीचा 5 लेवलवर परिणाम होतो. आपण जेव्हा वर्कआउट करतो ना, वर्कआउट करत राहा, करायलाच पाहिजे, जे करतायत ते करा, पण ते फिजिकल पर्सनॅलिटीसाठी आहे एवढं लक्षात ठेवा. आणि योग हा फिजिकल, मेंटल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल अँड स्पिरिच्युअल 5 लेयर्स ऑफ पर्सनॅलिटीवर योग काम करतो. तेव्हा किती सहज आहे हो, 24 तासातला 1 तास कोणासाठी? माझ्यासाठी. कशासाठी? मी कोण आहे हे समजण्यासाठी. हु एम आय, व्हॉट आर माय पोटेन्शियल, व्हॉट आर माय स्ट्रेंथ, व्हॉट आय कॅन डू, योगा विल गिव्ह यू सोल्युशन. आणि मग हे काय म्हणतात, योगाने सिद्धी तुम्हालाही प्राप्त होईल, तुमचाही आंतरिक आवाज तुमच्याशी बोलायला लागेल. जे करतो त्याच्यामध्ये जर हॅपीनेस नसेल तर ते करू नका, ते करू नका. सहज सोपं उत्तर योग तुम्हाला देईल आणि हळूहळू तुमची लिस्ट कमी होत जाईल. काय मी अनवॉन्टेड कामं करत होतो, हे माझं कामच नव्हतं, हे तुमचं तुम्हाला समजायला. तेव्हा सेल्फ रिअलायझेशन इज ऑल्सो योग अँड डेव्हलपमेंट ॲट 5 लेयर्स ऑफ पर्सनॅलिटी. आणि पंचकोश. पंचकोश काय तैत्रीय उपनिषदात दिलेलं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तेव्हा सच्चित आनंद ही वृत्ती. योग वसिष्ठ म्हणतात योग म्हणजे काय? मन प्रशमन उपाय हा योग इत्यभिधीयते. आता प्रशमन उपाय म्हणजे तुम्हाला वाटेल की तुकाराम रामदासांनी म्हटलेलंच आहे, मन करारे प्रसन्न. मन करारे प्रसन्न म्हणजे योग नाही, मन प्रशमन उपाय. शमन, शमन हा संस्कृत ब्युटिफुल शब्द आहे. शमन म्हणजे शांत करणे. तेव्हा मनाला शांत करणे, चित्ताला शांत करणे, मनावर कंट्रोल आणणे, मनावर कंट्रोल आणून योग मध्ये जाणे, योग आसन करणे आणि त्या आसनामध्ये शीतलता आणून आपल्या सर्व शरीराला रिलॅक्स करून आपल्यामध्ये एनर्जी, वायटल एनर्जी, चैतन्य निर्माण करून कार्य करणे, कामं करणे, ह्याला योग म्हणतात. आणि ह्याला भगवान श्रीकृष्ण योग हा कर्मसु म्हणतात. म्हणजे आपलं काम स्किलने करायचं असेल, कौशल्य म्हणजे स्किल माहितीये, कौशल्य योजना चालू आहे, त्याच्यावरती खूप भर सरकार देत आहे. आत्मनिर्भर व्हायचंय तर योग तुम्हाला आत्मनिर्भर करतं, योग तुम्हाला कुशल करतं, योग तुम्हाला अपग्रेड करतं आणि यू मॅनेज टू डू एव्हरीथिंग युअरसेल्फ. इतके बेनिफिट्स आहे. ताणतणाव चाललाय, रिडक्शन ऑफ स्ट्रेस आहे, झोप येत नाही, कंपोज घ्यावी लागत नाही, छान शांत झोप लागते,
डायजेशन सुधारतंय, कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, कॉन्फिडन्स वाढतोय, स्ट्रेंथ येते, फिजिकल स्ट्रेंथ येते, मेंटल स्ट्रेंथ होते, इंटेलेक्च्युअल स्ट्रेंथ होते. अजून काय पाहिजे? 60 minutes फॉर योग. दॅट इज व्हॉट वी नीड. आणि मला असं वाटतंय की योगाचं महत्व कळलेलं आहे. सध्याचा आमचा संघर्ष जीवन जगण्याचा आहे, प्रतिष्ठा मिळवण्याचा आहे, मिळालेली प्रतिष्ठा टिकवण्याचा आहे, आणि आता नवीन प्रश्न निर्माण झालाय स्वास्थ्याचा. तेव्हा असंच आम्ही जगडत राहणार का? आनंद कुठे आहे? उद्या कधी उजाडेल माहित नाही. मग असं असताना जर तुम्हाला सच्चित आनंद पाहिजे असेल तर योगाकडे वळा, योग करा. दिवसाची सुरुवात योगाने करा, कारण आपला दिवस कसा जाणार हे माहित नाही. आणि या प्राचीन भारतीय योगाची परंपरा, त्याचं जतन करा. जसा दिला आहे तसा करा, त्याच्यात मॉडिफिकेशन नको. हॉट योग ठीक आहे, हॉट योगा नको. दिल्लीमध्ये आम्ही गेलो होतो आयवायच्या मीटिंगला, बियर योगा म्हणून आम्ही बोर्ड पाहिला. हे काय आहे? हे सगळं पाश्चात्य आपल्याकडे येतं. सेलिब्रिटी योगा करायला लागला म्हणजे आपण योग केला पाहिजे का? कारण योग हा स्वतःसाठी, हा माझ्यासाठी आहे. हे ज्याला समजलं तो योगाकडे आपोआप वळेल. पण एकच लक्षात ठेवा की योग शिकवताना तुम्ही त्याचं गुरुजन होण्याचा प्रयत्न जेव्हा करा, जेव्हा तुमची ती क्षमता असेल तेव्हा तुम्ही योग शिकवा. आणि माइंडफुलनेस, सच्चित आनंद म्हणजे माइंडफुलनेस. माइंडफुलनेसच्या मागे आम्ही धावतोय, लाखो रुपये खर्च करतोय की जीवनामध्ये मला आनंद मिळवायचा आहे, मला शांती मिळवायची. ही शांती तुमच्याकडे आहे. सो मूव्ह इनसाइड. इट्स इनर इंजिनिअरिंग. आमचे जे गुरु आहेत नागेंद्रजी, ही वॉज अ मेकॅनिकल इंजिनियर. And now his journey from mechanical engineering to human engineering, NASA to VASA. आणि असा टॅलेंटेड व्यक्ती जेव्हा योग संशोधनामध्ये वेगवेगळे प्रोटोकॉल देतोय, माय ओबेसिटी प्रोटोकॉल इज वर्किंग लाईक एनिथिंग. सो वाय नॉट कम टू योगा. आणि गीतेमधल्या 4 ओळी मला म्हणायच्या आहेत आणि मग तुमचे प्रश्न. मला वाटतं प्रश्नांची वेळ आता आपली आलेली आहे. मी एवढंच म्हणेन, योगस्थः कुरु कर्माणि, योगस्थः कुरु कर्माणि संयम त्यक्त्वा धनंजया, सिद्ध सिद्धो समोभूतां समत्वम योग उच्यते, समत्वम योग उच्यते. ओव्हर टू यू फॉर युअर क्वेश्चन फ्रॉम द पार्टिसिपेंट्स अँड फ्रॉम यू सम्राज. खूप चांगला, खरं तर म्हणजे इंटरॅक्शन डायलॉग खूप चांगला चालू आहे. मी आपली वेळ संपत येते म्हणून मी काही प्रश्न त्यातले निवडलेले आहेत. त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर खरं तर तुम्ही दिलं की योगासनं दिवसातून किती वेळा आणि किती वेळा करावी, किती वेळ करावा आणि त्यासाठी योग्य वेळ कोणती. आणि याला जोडून एक दुसरं आहे की आहाराबद्दल आपण काही बोललो नाही, तर आहाराबद्दल काही बोलू शकाल? योग किती करावा? योग आपोआप हळूहळू वाढत जातो जेव्हा आपण योग करतो. योग सकाळी करावा, अगदी जमत नसेल तर तो संध्याकाळी करावा. प्रसन्न वातावरण पाहिजे, निसर्ग पाहिजे, व्हेंटिलेशन पाहिजे आणि तुम्ही स्वतः तुमच्या बरोबर पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टी तुमच्या मनामध्ये नाही. शेवटी केल्यानंतर एकच होतं की दिवसामधल्या अनेक गोष्टी आपण कॅरी करतो आणि त्या ह्याच्यातच योग करतो. म्हणून शक्यतो सकाळी करा. तुम्ही जेव्हा उठता आहात त्याच्या थोडंसं आधी उठा आणि योग करायला लागा. आहार म्हणजे आहाराविषयी 4 ओळी उत्तर द्यावं लागेल, कारण आहार हा एक अख्खा वेगळा विषय आहे. पण सात्विक आहार, पुन्हा मी भगवद्गीतेकडे येईल. कारण मी तुम्हाला सांगू का सगळ्या पार्टिसिपेंट्सना, भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ आम्ही समजलोय. आम्ही जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये जातो, ताजमहलमध्ये तिथे भगवद्गीता असते. आम्ही कोर्टात जातो तेव्हा शपथ घ्यायला भगवद्गीता. आमच्याकडे जेव्हा बुक लायब्ररी आहे, कबोर्ड आहे, स्टेटस सिम्बल म्हणून भगवद्गीता. भगवद्गीता हा स्वतःला डेव्हलप करण्याचा एक पूर्ण ग्रंथ आपल्यासाठी आहे, आपल्या लाईफस्टाईल डेव्हलपमेंटसाठी आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया आहाराविषयी. युक्त आहार विहारस्य, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः, योगो भवति दुःखः. तेव्हा युक्त आहार असेल. आता युक्त आहार म्हणजे रात्री बेरात्री खायचं नाही. आम्ही न्याहारी करतो, जेवण घेतो आणि संध्याकाळी आपल्या संस्कृतीप्रमाणे सूर्यास्ताच्या आधी जेवतो. म्हणजे त्याच्यामध्ये, कारण डायजेशन, कोणी मेडिकलचं जॉईन झालं असेल तर डायजेशन प्रोसेस टेक 3 hours.
टू डायजेस्ट आवर फूड. तेव्हा झोपायच्या आधी आपण 3 तास तर नाही पण 2 तास घेऊ शकतो. आणि पुन्हा मी सांगेन की जेवणं, जे खाणं म्हणजे आहार, ही पण एक योगाची प्रक्रिया आहे. तेव्हा आपण जेव्हा जेवायला बसतो ना, तेव्हा मोबाईलला दूर ठेवा. त्याच्यानंतर पुन्हा श्वास आणि प्रश्वास हा एकत्र व्हावं म्हणून जेवणाच्या आधी हात जोडून प्रार्थना म्हणा. बदरी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन कर जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणिले जे यज्ञ कर्म. कशासाठी? श्वास, आपला डायजेशन सिस्टीम सगळी रिलॅक्स झाली पाहिजे. हा मंत्र आहे की आम्ही जेवतो म्हणजे फटाफट फटाफट आत टाकतो. डायजेशन होतंय की नाही बघत नाही. अनेक विचार असतात. आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जेवतो तेव्हा ऑफिसच्या कामाविषयी बोलत असतो, घरामध्ये जेवतो तेव्हा मोबाईलवर असतो. हे सगळं बाजूला करा. जसा योगासाठी वेळ काढा तसा आहारासाठी वेळ काढा आणि शांतपणे जेव्हा. रुचकर जेवण आपल्या आत जाऊ देत. तेव्हा जेवण हा सुद्धा एक योग आहे. तसं काम करणं एक योग आहे. मशगूल होऊन काम केलं पाहिजे, तसं रुची घेऊन जेवलं पाहिजे. तेव्हा सात्विक आहार प्रत्येकाचे वेगळे. भारतामध्ये एवढी राज्य, प्रत्येकाचे आहार वेगळे. आम्हाला श्रीखंड आवडतं, कर्नाटकमध्ये गेलो तर त्यांना ते श्रीखंड आवडणार नाही. तेव्हा इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन, कम्युनिटी टू कम्युनिटी, स्टेट टू स्टेट. सो व्हॉट टू ईट अँड व्हॉट नॉट टू ईट वी विल सी आफ्टरवर्ड. पण आहार करताना तुम्ही तुमचा श्वास त्या आहाराबरोबर असू देत, डायजेस्टिव्ह सिस्टम रिलॅक्स झालेली असू देत आणि आमचा सात्विक आहार जो दिलेला आहे, स्प्राउट पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, सलाड पाहिजे, हा आहार आपल्याला घ्यायला हवा. येस, आपल्याकडे 3 मिनिट आहेत. 2 प्रश्न मी स्वतंत्र आहेत पण मी विचारतोय आवर्जून त्यातला एक, की हा कायम महाराष्ट्र म्हणजे कुठल्याही स्त्रीला पडणारा प्रश्न असतो की मासिक पाळीच्या काळामध्ये योग करावा का. आणि दुसरा प्रश्न आहे तो खर तर प्राणायामा संदर्भातला आहे, पण तोही मी इथं विचारून ठेवतो म्हणजे उरलेल्या मिनिटात आपल्याला उत्तर देते, की प्राणायाम किती वेळा करावा आणि मनातले विचार थांबव म्हणजे सतत विचार येत राहत असतील तर ते कसे रोखावे. प्राणायाम हा एकदा सकाळी आपण जेव्हा योग आसन करतो त्या आसनानंतर शवासन करून आपण प्राणायामामध्ये यावं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पण आपण प्राणायाम करू शकतात. पण जसं आपण जेवताना बोललो, जसं आपण कामाचं बोललो, तसं सतत स्वतःला सवय लावा की मी श्वास हळू घेईन आणि श्वास हळू सोडेन. ह्याची सवय, लो रिदमिक ब्रिदिंगची सवय तुम्हाला लावावी लागेल. आणि जेव्हा तुम्ही लो रिदमिक ब्रिदिंग दिवसभर कराल, सतत कराल, कासव किती वर्ष जगतो? 150. आणि कुत्रा 14 वर्ष. कारण कुत्रा हा खूप फास्ट ब्रिदिंग करत असतो आणि कासव हे खूप हळू. आम्हाला 150 वर्ष जगायचं नाही, पण ब्रिदिंग स्लो करणं हा सुद्धा एक प्राणायामाचा प्रकार आहे. तेव्हा प्राणायाम सकाळी एकदा केलंच पाहिजे. प्राणायाम न करता आसन संपवायची नाहीये, कारण व्हायटल एनर्जी निर्माण व्हायला पाहिजे काम करण्यासाठी. आणि आपले पंचप्राण आहेत जे विखुरलेले आहेत त्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे. प्राण शक्ती आणि शारीरिक अवयव हे सगळे जुळले गेलेले पाहिजे, कारण युज आहे, जोडणं आहे. तेव्हा प्राण हा महत्वाचा आहे. अजून कुठला प्रश्न होता, उपप्रश्न त्याला? हा स्वतंत्र प्रश्न होता, मासिक पाळीच्या काळामध्ये योगासनं करावीत का. मासिक पाळीच्या काळामध्ये काही आसनं करता येतात. मकरासन आहे, अशी सुपाईन पोस्चर, प्रोन पोस्चर मधली काही आसनं आहे आणि ब्रीदिंग टेक्निक्स जे आहे मी तुम्हाला ब्रीदिंग टेक्निक आहे, हँड स्ट्रेच ब्रीदिंग आहे, हँड इन आउट ब्रीदिंग आहे. काही आसनं आपल्याला करता येतात आणि प्राणायाम तर आपण करू शकतो. कपालभाती आणि भस्त्रिका मात्र करायचं नाही, कारण कपालभातीने ॲब्डॉमिनल मसल्स वरती प्रेशर येतं. तेव्हा प्राणायाम तुम्ही करू शकता कपालभाती भस्त्रिका सोडून. आपली वेळ संपलेली आहे. मी खूप चांगलं डॉक्टर आठी आपला संवाद झाला. योग दिन होता आणि योग दिनाच्या संध्याकाळी अशा स्वरूपाचं मार्गदर्शन होणं मला माझ्या इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला खरं तर खूप महत्वाचं आहे. तुमच्या बोलण्यातून आलेले मुद्दे आम्ही सकाळमध्ये प्रसिद्ध होतीलच,
पण मला आवर्जून सांगायचंय की तुम्ही लाईफस्टाईल संदर्भात जे बोललात ते प्रत्येकाच्या घरामधला प्रश्न आहे. त्याच्यावर नक्की प्रेक्षक म्हणून आम्ही विचार करू, तुमच्याकडनं मार्गदर्शन अधिक घेत राहू. या कार्यक्रमाचा मी समारोप करतोय. प्रत्येकाची इथं आल्याबद्दल मी आभार. आपण 50-60 लोक त्यांच्या रोजच्या घाई गडबडीतला 1 तास देतात आणि योगासारख्या विषयावरचं लेक्चर ऐकतात. मला ही खूप महत्वाची घटना वाटते. आपण पुन्हा या स्वरूपाच्या सकाळ सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या मार्गदर्शकांना भेटत राहू. आजच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल मॅडम पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. आणि कार्यक्रम संपलाय असं मी घोषित करतो. प्रिया. कार्यक्रमाची सांगता आपण प्रार्थनेने करूया. अडॉप्ट नमस्कार मुद्रा. क्लोज युअर आईज. बी विथ युअर सेल्फ. श्वास घ्यायचा आहे दीर्घ. दीर्घ श्वास सोडायचा आहे. शरीर मन एका ठिकाणी जोडलेलं. प्रसन्नता चेहऱ्यावर. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. Feel the resonance of the prayer throughout your body. मन शांत प्रसन्न. Enjoy resonance. Drop down Namaskar Mudra with a smiling face. Open your eyes. I wish you all happy Yoga International Day. We thank our Prime Minister, but 21st June is the longest day. हिंदू धर्मामध्ये 21 जून हा सगळ्यात मोठा दिवस आणि त्या दिवशी जो संकल्प करतो तो संकल्प पूर्तीकडे जातो आणि देवाची प्रार्थना झाली. आपण आपल्या शरीरासाठी आज प्रार्थना केली. आपण आपल्या शरीरासाठी एक योग शिकलो. प्राणायाम कसं करायचं, केव्हा करायचं हे शिकलो. तेव्हा आता शेवट आला आहे संकल्पचा. माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आज संकल्प करायचा आहे की माझ्या आयुष्यातले 60 तरी मिनिट मी ह्या योग साधनेला, योगासन नाही म्हणत आहे मी, योग साधना, तपश्चर्या, तपस ह्याला देईन आणि माझ्या शरीरावर माझा हक्क आहे आणि कसं जगायचं. सच्चित आनंद, आनंद यात्रेमध्ये मी स्वतः राहील, सगळ्यांना सामावून घेईन, माझ्या परिवाराला, माझ्या मित्रांना, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सोबतींना शतशः धन्यवाद. सम्राटजी, सकाळ समूह, मृणालजी, रामकुमारजी राठी आणि माझे पार्टिसिपेंट्स जे जे इथं जुडले त्या सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू.